देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी आज सभा पार पडली आणि या कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणजे एकनाथ खडसे या कार्यक्रमाला उपस्थित होते। काय सांगणार भाऊ, तुम्ही या ठिकाणी आज फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, तुम्ही निमंत्रितांमध्ये होतं, मात्र व्यासपीठावर तुम्हाला बसवावं अशी अनेकांची अपेक्षा होती, मात्र तुम्ही खाली बसले। हा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा कार्यक्रम होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे अखिल भारतीय धर्मप्रमुख धर्मजागरण प्रमुख श्री शरदरावजी ढोले या ठिकाणी प्रमुख अतिथी होते। संघाचे सारे अतिथी या ठिकाणी होते आणि व्यासपीठावर फक्त मंत्री महोदय यांनाच फक्त त्या ठिकाणी बसण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्था केलेली होती। जिल्ह्यामधला किंवा जिल्ह्याबाहेरच्या कोणत्याही आमदाराला या ठिकाणी व्यासपीठावर व्यवस्था न करता समोर VIP कक्षामध्ये व्यवस्था केलेली होती। हा शासकीय कार्यक्रम नव्हता। शासकीय कार्यक्रम असता तर कदाचित व्यासपीठावर सर्वांनाच बोलावलं असतं। भाऊ, इथे खंत वाटते भाऊ तुम्हाला भेटणी झाली फडणवीसांची, कारण तुम्ही बोलले होते की औपचारिक भेट होऊ शकते। नाही, मला खंत वाटत नाही, कारण देवेंद्रजींची भेट मला केव्हाही होऊ शकते। मी जेव्हा देवेंद्रजींना भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी मला अर्धा तास, पाऊण तास, 15 मिनिट वेळ दिलेली आहे। आताही ते देऊ शकतात। चंद्रकांत पाटील म्हणतायत की राजकारणामध्ये पूर्णविराम नसतो, स्वल्पविराम असतो, तुमच्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य। मी माझं वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी आत्ताची जी चर्चा आहे त्या चर्चेला मी पूर्णविराम दिलेला आहे। अजूनही चंद्रकांत पाटलांना जर अपेक्षा असेल की मी भाजपमध्ये यावं, त्यामुळे ते कदाचित बोलले असते। गिरीश महाजन आज बोलले की तुम्ही आत्मपरीक्षण करावं तुमच्या या ठिकाणच्या भेटीवर। चला, आता फार माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे, त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। गिरीश महाजन यांनीच या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मत या ठिकाणी एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।